अरहं सम्मा सम्बुद्धो भगवान् बुद्धं भगवन्तं अभिवादेमि। स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि। सुपटिपन्नो भगवतो सावकसंगो संघं नमामि। भीमरावं नमस्सामि। भीमरावं नमस्सामि। त्या अहरत सम्यक संबुद्ध भगवंतास माझा नमस्कार असो। सुविख्यात भगवंताच्या धम्मास माझा नमस्कार असो। सुमार्गावर आरूढ असलेल्या भगवंताच्या भिक्खू संघास माझा नमस्कार असो। त्या भीमरावांना माझा नमस्कार असो। आजच्या धम्मदेशनेमध्ये उपस्थित सर्व प्रिय आदरणीय श्रद्धा संपन्न धम्म उपासक, धम्म उपासिका, धम्म बालक आणि बालिका, तसेच या धम्मदेशनेचा ध्वनी जिथपर्यंत पोहोचत असेल, जे जे आदरणीय श्रद्धावान उपासक उपासिका या धम्मदेशनेस श्रवण करीत असतील, त्या सर्वांसाठी मी माझी मंगल मैत्री प्रदान करतो। आजची ही धम्मदेशना तथागतांच्या गुणांवर आधारित आहे। आजच्या धम्मदेशनेमध्ये तथागतांनी आम्हाला प्रज्ञाबद्दल देशना दिलेली आहे, शिलाबद्दल देशना दिलेली आहे, करुणेबद्दल देशना दिलेली आहे, प्रतित्य समुत्पाद, जन्म दुःख व्याधी मरण यावर जो तथागतांनी उपाय सांगितलेला आहे, तसेच तथागतांच्या काळातील बौद्ध धम्म या विषयाला अनुसरून आजच्या धम्मदेशनेला सुरुवात करतो। तथागतांच्या काळामध्ये भारतीय धर्मांमध्ये कर्मावर व पुनर्जन्मावर विश्वास होता। तेव्हा हे जन्म मरणाचे रहाटगाडगे कसे चालते याचे स्पष्टीकरण करणारा प्रतित्य समुत्पादही तथागत भगवान बुद्धांनी शोधला। उरुवेलाच्या त्या शीतल बोधी वृक्षाखाली वज्रासनामध्ये बसून कठोर साधना करून मार सेनेला पराजित करून बोधिसत्व सिद्धार्थ गौतमानी सम्यक संबोधी प्राप्त केली आणि त्या सम्यक संबोधी प्राप्तीमध्ये त्यांना प्रतित्य समुत्पादही जाणला। प्रतित्य समुत्पाद म्हणजे एखादी गोष्ट उत्पन्न होणे, ती स्वयंभू नसून काहीतरी पूर्वगामी कारण परंपरेवर अवलंबून आहे। तेव्हा जन्म मृत्यू कसे होतात याचे स्पष्टीकरण करणारी कार्यकारण
परंपरा आहे. एका जन्माचा मागील व पुढील जन्माशी कार्यकारम परंपरेने कसा संबंध पोहोचतो हे प्रतित्य समुत्पादात सांगितलेले आहे. याबरोबरच सर्व सृष्टी ही नाम रूपात्मक किंवा पंचस्कंदात्मक आहे. याशिवाय दुसरे काही नाही. पाच स्कंद म्हणजे रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. यातील शेवटचे 4 स्कंद यांचा अंतर्भाव नाम मध्ये होतो. ही सर्व सृष्टी व त्यातील वस्तू ही चिरकाल टिकणारी नाही. ती अनित्य आहे. ती आज आहे, उद्या नाहीशी होईल किंवा ते फेरफार घडून येईल. ती विपरिणामधर्मी आहे. जी गोष्ट कायमची टिकणारी नाही ती नाहीशी झाली म्हणजे साहजिकच ती बाळगणाऱ्या इसमास दुःख होते. म्हणून ती वस्तू ही दुःखकारकच आहे. जी वस्तू अनित्य व दुःखकारक ती वस्तू आपली असेही कोणी म्हणू इच्छिणार नाही. त्या वस्तूला आत्मा किंवा आत्मीय असेही म्हणणार नाही. तेव्हा या सृष्टीतील सर्व वस्तू किंवा व्यक्ती अनित्य दुःखकारक व अनात्म आहेत. असे जरी असले तरी त्यांना खरी अस्तित्व आहे ही भावना मात्र पक्की होती. तत्वज्ञानाची एवढीच साधी विचारसरणी होती. दुःखापासून मुक्त व्हावे हेच ध्येय. अशा रीतीने दुःख मुक्त व्हायचे म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातूनही मुक्त व्हायलाच पाहिजे. व ती स्थिती प्राप्त होण्याकरिता महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेल्या मार्गाचे आचरण करणे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी उपदेशिलेल्या मार्गावर 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी शील, दुसरी पायरी समाधी व तिसरी पायरी प्रज्ञा. शील हे सर्व प्रयत्नांच्या बुडाशी आहे. शील ठीक असेल तर पुढील पायऱ्यांवरील प्रगती सुकर होते. गृहस्थाश्रमी लोकांना पंचशील सांगितलेले आहे. म्हणजे प्राणीहत्या, चोरी, लबाडी, परस्त्री गमन व सुरापान ह्यापासून निवृत्ती सांगितलेली आहे. गृहस्थाश्रमात राहून धुतल्या तांदळासारखे इच्छा राहणे कठीण आहे. म्हणून भिक्खू धर्म स्वीकारण्याची शिफारस केलेली आहे. भिक्खूंना तथागत भगवान बुद्धांनी 227 शिलांचे पालन करायला सांगितलेले आहे. त्याशिवाय भिक्खूंकरिता अनेक गोष्टी निषिद्ध मानलेल्या आहेत. झाड झटोरा छाटणे, धान्य गोठा साठवणे, नक्षत्रावरून किंवा आकाशातील चमत्कारावरून किंवा स्वप्नातील दृश्यावरून किंवा पशु पक्ष्यांच्या आवाजावरून भविष्य वर्तवणे किंवा मल्लादिकांचे किंवा जुगारांचे खेळ खेळणे किंवा गृहस्थाश्रमी याप्रमाणे गावच्या कुटाडक्या किंवा वायफळ गप्पा करणे किंवा भिक्षा मिळवण्याकरिता व्याजोक्ती किंवा सूचक शब्दांचा प्रयोग करणे ह्या सर्व गोष्टी त्याज्य आहेत. भिक्खूंसाठी तथागतांनी 227 शिलांमध्ये धनद्रव्य संचय करू नये किंवा कुठल्याही रुपये, पैसा, धन, द्रव्य याला सुद्धा स्पर्श करू नये, त्याचा संचय करू नये असे तथागतांनी आपल्या भिक्खू संघास शिकवण दिलेली आहे. दुसरा जो भाग आहे तो समाधी. समाधी अशा रीतीने शील संपन्न झालेल्या मन स्थिर व निश्चल करण्याकरिता समाधीचा टप्पा गाठायचा असतो. बौद्धांच्या कल्पनेप्रमाणे जीवन 3 भावामध्ये किंवा लोकांमध्ये उपलब्ध आहे. हे भाव असे काम भव, रूप भव व अरूप भव. ध्यान समाधीच्या मार्गाने तशी इच्छा असल्यास
रूपभावातील देवांमध्ये व अरूपभावातील देवांमध्ये उत्पत्ती होऊ शकते. ध्यान 38 किंवा 40 प्रकारच्या आलंबनाचा उपयोग करून त्याच्यावर मन एकाग्र करून मिळवता येतो. रूपावचार ध्याने 5 प्रकारची आहेत. यात पहिल्या प्रकारच्या ध्यानात वितर्क, विचार, प्रीती, सुख व एकाग्रता ही 5 अंगे उपस्थित असतात. दुसऱ्या प्रकारच्या ध्यानात वितर्क जातो, बाकीची 4 अंगे फक्त उपस्थित असतात. तिसऱ्यात विचारही जातो, बाकीची 3 शिल्लक राहतात. चौथ्यात प्रीती ही नाहीशी होते व सुख व एकाग्रता शिल्लक राहतात. 5व्यात सुख जाऊन त्याची जागा उपेक्षा घेते व त्यातही उपेक्षा व एकाग्रता शिल्लक राहते. दुसऱ्या ध्यानात वितर्क व विचार दोन्ही एकदम नाहीसे होतात. तिसरे, चौथे, 5वे ध्यान अनुक्रमे दुसरे, तिसरे व चौथे बनते. ही रूपावचर ध्याने झाली. रूपावचर भूमी ही 4 प्रकारची आहे. आकाशानंतन भूमी, विज्ञानानंतय भूमी, आर्किचन्यायंतन भूमी व शेवटी नैव सज्ञांना सद्न भूमी. आकाशाच्या अनंत्यावर, विज्ञानाच्या अनंत्यावर, अकिंचित भानावर शेवटी संज्ञा नसणे किंवा संज्ञेचा संपूर्ण भाव आहे असेही नाही. असल्या भावावर अनुक्रमे मन एकाग्र करण्याचेही 4 रूपावचर ध्याने प्राप्त करता येतात. या सर्वांच्या पलीकडे गेल्यावरही एक प्रकारची निरोध समापत्ती नावाची एक समाधी अवस्था आहे. त्यात सर्व हालचाली, श्वासोश्वासाचीही क्रिया बंद पडतात. फक्त शरीरात उष्णता असते व आयुर्मर्यादा खुंटली नसल्यामुळे जीवितेंद्रिय अस्तित्वात असते. या समाधी अवस्थेत मनुष्य जास्तीत जास्त 7 दिवस राहू शकतो. या समाधी भावनांचा उपयोग चित्ताची चंचलता घालून ते स्थिर करून प्रज्ञा संपादन करण्याची क्षमता मिळवून देण्याकडे आहे. समाधीची आवश्यकता अटळ आहे असे नाही. तिच्या सहाय्यते वाचूनही प्रज्ञा प्राप्त करता येईल, पण त्याच्या ठिकाणी समाधीचा ओलावा नसल्यामुळे त्याला शुष्क विपश्यक असे म्हणतात. प्रज्ञा संपादन करायची म्हणजे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचे तत्वज्ञान अंगीकृत करायचे. ह्या सृष्टीत किंवा सृष्टीतील कोण्याही एखाद्या व्यक्तीत नामरूप किंवा 5 स्कंदे किंवा 12 आयतने, 12 आयतन म्हणजे चक्षु, स्त्रोत, घ्राण, काया व मन, तसेच त्यांचे विषय बनलेले अनुक्रमे रूप, शब्द, गंध, रस, स्पष्टव्य व धर्म किंवा 18 धातू म्हणजे 12 आयतनांच्या जोडीला त्या त्या इंद्रियापासून काम करणारे विज्ञान म्हणजे चक्षुर्विज्ञान धातू, स्त्रोत विज्ञान धातू, घ्राण विज्ञान धातू, जिव्हा विज्ञान, काय विज्ञान धातू व मनोविज्ञान धातू. ह्याखेरीज दुसरे काही नाही. ही सर्व अनित्य, दुःखकारक, अनात्म आहेत. या जगातील सर्व वस्तू खऱ्या अस्तित्वात असल्या तरी विपरिणाम धर्मी प्रत्यत्य समुत्पादातील कार्यकारण भावाने नियमित असून 4 आर्य सत्यांचा अवबोध झाल्यानेच दुःखापासून मुक्ती होऊ शकेल असा विश्वास महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा श्रावक मनाशी बाळगतो. मनुष्य प्राणी 10 प्रकारच्या संयोजनांनी म्हणजे बंधनांनी जखडलेला आहे. ह्या संयोजनाचा क्रमाक्रमाने नाश करूनच श्रावक आपले इच्छित फल गाठू शकतो. या इच्छित फलाकडे नेणाऱ्या मार्गावर 4 टप्पे आहेत. 10 संयोजनापैकी पहिल्या 3 संयोजनांना म्हणजे
सत्कार्य दृष्टी म्हणजे आपल्या शरीरात संवेदना आहे अशी दृष्टी, विचिकित्सा, बुद्ध, धम्म व संघ यांच्याबद्दलची शंका, व शील व्रत परामर्श म्हणजे निरनिराळ्या वैकल्याने शुद्धी होते ही भावना, यांचा नाश झाला पाहिजे. तो श्रोतापन्न म्हणजे प्रवाहावर पोहोचला. तो श्रोतापन्न झाला व त्याने पहिला टप्पा गाठला असे समजतात. हा मनुष्य फार झाले तर पुढे 7 जन्म घेईल अशी बौद्धांची श्रद्धा आहे. त्याच्याही पुढे जाऊन राग, द्वेष व मोहाचा आपल्यावरील पगडा बराच शिथिल केल्यास तो सुकृदागामी बनतो. म्हणजे फार झाले तर तो इहलोकी एकदाच सुकृत परत येतो. पुढील 2 म्हणजे कामराग व द्वेष ह्यांचाही नाश केला म्हणजे तो अनागामी पुन्हा इहलोकी न येणारा बनतो. फार झाली तर वर उच्चतर लोकात जन्म पावतो. याच्याही पुढची पायरी संयोजन म्हणजे रूपराग, अरूपराग, मान, औदात्य व अविद्या या संकट सर्व 10 ही संयोजनांचा नाश केला म्हणजे तो अहरत बनतो व तो जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन दुःख मुक्त होतो. निर्वाण प्राप्ती कशी होते तर राग, द्वेष, मोहांचा संपूर्ण नाश झाला म्हणजे निर्वाण प्राप्ती झाली असे म्हणतात. पण निर्वाण म्हणजे संपूर्ण सुख आहे व जोपर्यंत माणसाला शरीर आहे तोपर्यंत शारीरिक आधी व्याधीही असणारच. आणि ही शारीरिक व्याधी असली म्हणजे संपूर्ण सुख प्राप्त झाले असे कसे म्हणता येईल. तेव्हा ह्यात पर्याय निघाला. शरीर शिल्लक आहे म्हणजे उपाधी शिल्लक आहे. ह्या जिवंतपणाच्या निर्वाणाला सोपदिशेष निर्वाण असे नाव दिले गेले आहे. ही अवस्था अद्वैत वेदांताच्या जीवनमुक्तीप्रमाणे आहे. मृत्यू येऊन शरीर नष्ट झाले म्हणजे उपाधी नाहीशी झाली म्हणजे ते निरुपधिशेष निर्वाण झाले व हे संपूर्ण निर्वाण होय. निब्बानं परमं सुखं असे धम्मपदात म्हटले आहे व ह्यालाच महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध सर्वात श्रेष्ठ अवस्था असे मानतात. निब्बानं परमं वदंती बुद्धा. निर्वाण हे केवळ निरोधात्मकच आहे की त्याला प्रत्यक्ष अस्तित्व आहे याबद्दल बराच काथ्याकूट झालेला आहे. एवढे मात्र खरे की पाली त्रिपिटिकातच ते अस्थिधर्मी असल्याचे पुरावे सापडतात. जसे की उदान या ग्रंथात म्हटले आहे, अजात, अभूत, अकृत असे असंस्कृत अस्तित्वात आहे. म्हणूनच जात, भूत, संस्कृत अशांना या अवस्थेतून सुटका आहे. म्हणूनच या अवस्थेला संस्काराच्या पलीकडील तीर, पारिम तीर असे म्हटले आहे. ह्यात कोणत्याही प्रकारचे भय नसून ते सुरक्षित आहे. याचा उपयोग काय वगैरे सारखे प्रश्न अनाठायी आहेत. मिलिंद प्रश्न या ग्रंथात म्हटल्याप्रमाणे त्याचे रंग, रूप, ठाव, ठिकाणा, लांबी, रुंदी किंवा जाडी किंवा वय ह्या संबंधी काही सांगणे शक्य नाही. ते अनिवर्चनीय आहे. पण ह्या निर्वाणाचा साक्षात्कार होण्याला हा आर्य अष्टांगिक मार्गच उपयोगी आहे. या 8 अंगापैकी सम्यक वाचा, सम्यक कर्मान व सम्यक आजीवा ह्यांच्या सहाय्याने शीलाची परिपूर्णता होते. सम्यक व्यायाम म्हणजे प्रयत्न, सम्यक स्मृती व सम्यक समाधी यांच्या सहाय्याने समाधीची पूर्ती होते व सम्यक दृष्टी व सम्यक संकल्प ह्याच्यामुळे प्रज्ञा संपादन करायला मदत होते. अशा रीतीने शील, समाधी, प्रज्ञा यांच्या भावनेने भिक्खू संसार रूपी जटेचे
विजटन करून त्यातून मुक्त होतो. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या ह्या मार्गाला मध्यम मार्ग असे म्हटले आहे. याचे कारण महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी शाश्वतवाद व उच्छेदवाद ही दोन्हीही आध्यात्मिक मते टाळली आहेत. काम उपभोग व देहदंड ही दोन्ही टोके जाळून मधला मार्ग पत्करलेला आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी आपल्या धार्मिक मतांचा व्यवस्थित प्रचार करून आपले अनुयायी मिळवले. त्यांनी कधीही भरमसाठ विधाने करून किंवा प्रलोभने दाखवून आपले अनुयायी मिळवलेले नाहीत. माझी मते तुमच्या बुद्धीला पटली तरच ती तुम्ही ग्रहण करून माझे शिष्यत्व पत्करू शकता असे महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध स्पष्टपणे सांगत असत. यही पस्सिको, स्वतः या आणि पहा असे त्यांचे आपल्या धम्मासंबंधी वर्णन केले आहे. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचे अनुयायी घरदार सोडून भिक्षू किंवा भिक्षुनी झालेले किंवा गृहस्थाश्रमात राहून उपासक किंवा उपासिका बनलेले, उपासक किंवा उपासिका बनणाऱ्यांनाही बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि अशी त्रिवार घोषणा करावी लागते. उपासक आणि उपासिकावर सांगितलेल्या पंचशिलाचा स्वीकार केल्याची घोषणा करतात व ही घोषणा वरचेवर एकत्र येण्याचे धार्मिक प्रसंग असतात त्यावेळी केली जाते. उपवास असेल त्या दिवशी म्हणजे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्ष व कृष्ण पक्षाच्या अष्टमीला, पौर्णिमेला किंवा कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला भिक्खूंनी नेहमी पाळावयाचे शील असतात. त्याचप्रमाणे उपासक उपासिकांनी आर्य उपोषक व्रताचे प्रत्येक महिन्याच्या 4ही दिवशी पालन करायचे असते. ते दिवस धार्मिक म्हणून पाळले जातात व त्या दिवशी बुद्ध विहारात जाऊन स्तूपाची किंवा महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या प्रतिमेची, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेची पूजा करतात. भिक्खूंना भोजनदान दिले जाते. नंतर ते भिक्खू उपासक उपासिकांना उद्देशून धम्मदेशना देतात. ही पद्धत अद्यापही श्रीलंका, ब्रह्मदेश, थायलंड, कंबोडिया आणि जगातील सर्व बुद्धिस्ट देशांमध्ये प्रचलित आहे. जे लोक भिक्खू किंवा भिक्खुनी बनतात त्यांना रीतसर धम्माची उपसंपदा घ्यावी लागते. बौद्ध धम्माच्या आरंभीच्या दिवसात जेव्हा भिक्खू संघ स्थापन झालेला नव्हता त्यावेळी महाकारुणिक तथागत भगवान बुद्ध स्वतः उपासकांना दीक्षा देत असत व बौद्ध धम्म या दोघांना शरण जाऊन दीक्षा दिली जात असे. पण संघाची स्थापना झाल्यानंतर संघाच्या सभेमध्ये ही दीक्षा देण्यात येऊ लागली. ह्या दीक्षाविधीस उपसंपदा असे नाव आहे. ही उपसंपदा 20 वर्षे पूर्ण झालेल्या व आई बापांची भिक्खू होण्याकरता परवानगी मिळवलेल्या लोकांनाच घेता येते. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांची सामाजिक प्रश्नावरील विचारसरणी अशी होती की तत्कालीन समाजात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र ही चतुर्वर्णी समाज व्यवस्था व त्याच्याही खाली अनार्यवंशी समाज रचना होती. ब्राह्मणांमध्ये प्रचलित असलेली जन्मजात शुद्धीची कल्पना महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांना मान्य नव्हती. त्यांची भिस्त कर्मावर होती. मनुष्य जन्मामुळे उच्च नीच ठरत नाही तर तो आपल्या कर्माने उच्च नीच ठरतो. या प्रश्नावर तथागत भगवान बुद्धांचे अनेक ब्राह्मणांशी वादविवाद होऊन व त्या सर्व वेळी त्यांनी आपल्या मुद्द्याचे समर्थन केलेले आहे. आणि ह्या त्यांच्या मतानुसार त्यांच्या भिक्खू संघात समाजातील सर्व थरांवरचे लोक होते. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य कुलातून आलेल्या लोकांमध्येच शुद्ध व अनार्य
वंशी होते. सुप्रसिद्ध विनयाचार्य उपाली हा न्हाव्याच्या कुलातून आलेला होता. सुनीत हा झाडूवाला व सोपाक हा चांडाल कुळातून आलेला होता. हे सर्व लोक भिक्षू संघात आल्यानंतर समान दर्जाचे मानले जात व त्यात जन्मजात उच्च नीच भाव मानला जात नसे. भिक्खूंचा 2 प्रहारच्या पूर्वीचा वेळ भिक्षा मागून आणण्यातच जात असे, कारण भिक्षेचे गाव दूर असे, अति दूर किंवा अति जवळ नसे. दुपारचे भोजन मध्यान्नीचे आधी होत असे. त्यानंतर थोडा वेळ विश्रांती घेऊन दुसरे तिसरे प्रहरी अरण्यात किंवा गुहेत किंवा निर्जन ठिकाणी जाऊन किंवा झाडाखाली ध्यान समाधी लावत असत. एतानी चुंद रख्ख मुलानी एतानी सुज्जागाराणी झायथ मा पमा थत्त. हे चुंदा, ही येथे वृक्षमुळे व एकांत स्थळे आहेत, तिकडे जा आणि ध्यान चिंतन कर. अशा रीतीने दुपारचा वेळ जाईल. क्वचित वेळी संघाच्या सभा होऊन त्यात भिक्खू संघाचे काम होत असे. संध्याकाळ व रात्रीचा पूर्वप्रहर चर्चा व धम्मचिंतनात जात असे. कधी चक्रमणावर शतपावलीची जागा ह्या टोकापासून ते त्या टोकापर्यंत टेहळताना भिक्खू लोक चिंतन करीत. भिक्खूंचा जसा संघटित संघ स्थापन झाला, तशीच स्त्रियांचीही धार्मिक संघटनेची सोय व्हावी म्हणून भिक्खुनींच्याही प्रवेशाला व त्यांच्या भिक्खुनी संघाला थोड्याशा नाखुशीने का होईना महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी परवानगी दिली. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा धम्म बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकानुकंपाय व्हावा म्हणून महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी धम्म उपदेशाचे माध्यम म्हणून त्या त्या लोकांमध्ये प्रचलित असलेल्या लोकभाषेचा उपयोग केला. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा देवदत्त नावाचा चुलत भाऊ होता. तो बुद्धाने पुढारी होण्यास जे यश मिळवले त्याबद्दल त्यांचा मत्सर करीत असे. कित्येक वेळा राजघराण्यातील लोकांच्या मदतीने महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांचा जीव घेण्याचेही प्रयत्न त्याने केले, पण ते सर्व फसले. पण शेवटी भिक्खू संघात फूट पाडण्याच्या प्रयत्नात यशस्वी झाला. जन्मभर भिक्षा मागून आणलेल्या अन्नावरच भिक्षूंनी कालक्रमण करावे. वर्षाचे 12ही महिने भिक्षूंनी अरण्यातच राहावे व तेथेच झाडाच्या बुडाशी वास करावा. मत्स्य व मांसाचा आहार सदैव वर्ज करावा. इकडून तिकडून गोळा करून आणलेल्या चिंध्यांचीच कंथा वापरावी. हे 5 नियम देवदत्त प्रतिपादन करू लागला. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांनी घालून दिलेल्या नियमापेक्षा हे नियम कडक आहेत. ह्यातील साधेपणा, अल्पेच्छता व कडकपणा ह्यामुळे अनेक भिक्खू आपले पुढारीपण मान्य करतील अशी देवदत्ताची अपेक्षा होती. महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या निर्वाणानंतर हे करा ते करू नका असे सांगणाऱ्या बुद्धांच्या काचातून सुटल्याबद्दल समाधानकारक उद्गार काढणारे सुभद्रासारखे काही निघाले. त्यामुळे काश्यपासारख्या बुद्धांच्या पटशिष्याला चिंता वाटू लागली. म्हणून त्यांनी बुद्धांचे सर्व उपदेश एकत्र करून त्यांना व्यवस्थित रूप देण्याकरता राजगुरू येथे संगीती बोलावली. त्या संगीतीत मान्य केलेले निष्कर्ष देखील संमत नाहीत असे म्हणणारे पुराण व गवामपती निघाले. पुढे 100 वर्षांनी तर संघामधील फूट जग जाहीर होऊन वैशाल येथील दुसऱ्या संगीतीच्या वेळी एक भला मोठा गट, ज्यांना बुद्धांचे कडक नियम मान्य नव्हते, मूळ संघातून बाहेर पडून महासंघिक नावाचा पक्ष तयार झाला. ह्याच पक्षामध्ये पुढे महायान पंथ अस्तित्वात आला. नंतर दक्षिण आशियातील
बौद्धांच्या परंपरेप्रमाणे म्हणजे महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या परिनिर्वाणानंतर सम्राट अशोकाच्या कारकिर्दीत व त्याच्याच उत्तेजनामुळे तिसरी संगीती भरली। याचे कारण सम्राट अशोकाच्या बौद्ध धम्माच्या पुरस्कारामुळे बौद्ध धम्मात अनेक पाखंडी लोक शिरले व आपापली धार्मिक मते बुद्धांचीच मते आहेत असे प्रतिपादू लागले। त्या लोकांची हकालपट्टी करणे जरुरीचे होते। त्यावेळी तयार झालेल्या कथावत्थू नावाच्या ग्रंथात त्या काळी बौद्ध अनुयायात प्रचलित असलेल्या निरनिराळ्या मतप्रवाहांचा परामर्श घेतलेला आहे। या ग्रंथाच्या टीकात्मक अर्थकथेवरून त्यावेळी बौद्धांच्या मध्ये 18 निरनिराळ्या मतप्रणाली अस्तित्वात होत्या असे दिसते। त्यांचे दोन मुख्य गट पडतात, एक स्थविरवाद्यांचा व दुसरा महासंगीकांचा। पहिल्यात 12 मतप्रणाली येतात तर दुसऱ्यात 6। बौद्ध धम्माच्या भारतातील पुढील इतिहासात ज्या बौद्ध संप्रदायांनी विशेष नाव गाजविले आहे ते ह्या दोन गटापासून निघालेले आहेत। स्थविरवाद्यांपासून सर्वास्तिवादी निघाले व सर्वास्तिवाद्यांपासून वैभाषिक व सौंत्रातिक असे संप्रदाय निघाले। ह्या दोन संप्रदायांनाच पुढे हीनयान असे तुच्छतादर्शक नाव त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांनी दिले। महासंगीकाच्या मतप्रणालीतूनच कालांतराने माध्यमिक व योगाचार संप्रदाय उद्भवले। ह्याचेच प्रस्त भारतात पुढे वाढले। हे लोक आपापल्या श्रेष्ठतर समजू लागले व स्वतःकरिता त्यांनी महायान हे नाव धारण केले व दुसऱ्या गटाला कमी दर्जाचे लेखून त्यांना हीनयान हे नाव दिले। चक्रवर्ती सम्राट अशोकाने शिलास्तंभ, सांची येथील बौद्ध स्तूप, कार्ले येथील लेणी, बुद्धगया येथील महाबोधी महाविहार, आंध्र राज्यातील अमरावती व नागार्जुन कोंडा येथे सापडलेली बुद्धमूर्ती, निरनिराळ्या बौद्ध स्मारकांची खोदकामे ही जगातील सर्व रसिक तज्ञांच्या कौतुकाचा विषय बनलेले आहेत। यावरूनच दिसून येईल की भारताच्या संस्कृतीला बौद्ध धम्माची फार मोठी देणगी आहे। आजच्या या धम्मदेशनेमध्ये जे जे आदरणीय श्रद्धावान उपासक उपासिका उपस्थित आहेत, तसेच ही धम्मदेशना ज्यांनी ज्यांनी श्रवण केली अशा आदरणीय श्रद्धावान उपासक उपासिकांना मी या धम्मदेशनेद्वारे विनम्र निवेदन करतो की आपण सर्वांनी या वर्षावासाच्या काळामध्ये जे जळातील छोटे छोटे जीव आहेत, थळातील छोटे छोटे सूक्ष्म जीव आहेत, जे अल्प आयुष्य आहेत, त्यांचे आयुष्य फार कमी आहे, अशा छोट्या छोट्या जीवांना अन्नदान करावे। या वर्षावासाच्या काळात अन्नदान करण्यासाठी अनमोल संधी उपलब्ध झालेली आहे। दुसरी महत्त्वाची विशेष गोष्ट मी निवेदनपूर्वक आदरपूर्वक सांगतो की आपल्या घरातील वृद्ध माता पिता, वृद्ध व्यक्ती यांची सेवा करावी। कधी कधी वयानुसार वयोवृद्ध व्यक्ती काही पण बोलतात, क्रोध निर्माण होईल असेही आपल्या मुखातून काही शब्द बोलतात, कारण म्हातार वयामध्ये बुद्धी क्षीण झालेली असते, थकलेली असते, काय बोलावे काय करावे हे सुचत नाही। त्यामुळे वयोवृद्ध व्यक्ती जे काही मनात आले ते बोलून जाते। चित्ताची अवस्था ही ठीक नसते। जर कोणी वृद्ध व्यक्ती अशी काही बोलत असतील तर त्या गोष्टीचा कुठल्याही प्रकारे राग न मानता, त्या व्यक्तीचा द्वेष न करता, त्यांची कुठलीही भावना दुखवू नये आणि त्यांची सेवा करावी। वृद्धापकाळ ही अवस्था जन्मलेल्या प्रत्येक जीवाला प्राप्त होते। आपली ही वृद्ध अवस्था ही चांगल्या अवस्थेत पार पडावी, त्याकरिता
आपण तरुण असलेल्या व्यवस्थेत वृद्धांची सेवा करावी. पुण्यकर्म हे कधीही विफल जात नाही. पुण्यकर्म हे नेहमी आपल्या कार्यास सफल करते, मनाची मनोकामना पूर्ण करते आणि घरातील प्रतिष्ठित व्यक्तींचा आपल्या पाठीशी आशीर्वाद असावा. त्यांची मैत्री भावना आपल्या सोबत सदैव राहावी. त्यामुळे आपले सर्व कार्य सुलभ रीतीने पार पडेल. माता पिता असतील, आजी आजोबा असतील किंवा अनेकही नातेवाईकांमध्ये वृद्ध व्यक्ती असतील, त्यांची सेवा करावी आणि जसा जसा वेळ मिळेल तसे तसे जवळ असलेल्या बुद्धविहारात जावे. आर्य उपोषण व्रताचे पालन करावे. धम्माच्या ग्रंथांचे पठन करावे. सुत्तपिटक, विनयपिटक, अभिधम्मपिटक, धम्मपद आणि बोधिसत्व परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म याचे अवश्य पठन करावे. आणि बुद्धविहारामध्ये असलेल्या वृद्ध भिक्खू, वृद्ध भिक्खुनी आणि दुसरेही भिक्षू जे आहेत त्यांच्या भोजनाची व्यवस्था करावी. त्यांना वस्त्रदान, औषधी दान, त्यांना आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे दान करून पुण्य संपादित करावे. मी सर्वांसाठी पुन्हा तथागतांच्या चरणी मंगल मैत्रीची कामना करतो. भवतु सब्ब मंगलं. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वांना सुख, शांती, उत्तम स्वास्थ्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो. जळातील, थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य प्राण्यांना तथागतांच्या मंगल मैत्रीची अनुकंपा हो. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो.